हाटलामध्ये भेटते तसं डाळमूठ घरी करायचं म्हटलं की सगळेजण म्हणतात मला येते तुला येते, पण परफेक्ट कोणाला येते का हो? कोणाला बी येणार. माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल बघा. त्याच्यासाठी भरीत अख्खा मसूर 2 तासापूर्वी स्वच्छ धुवून अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून भिजत ठेवले होते बघा. छान भिजले बघा. आता काय केलं, त्याला छान असं वाळू घातले बघा. मग त्याच्यानंतर काय केले, थोडंसं कोरडं झालं की आपल्याला तळून घ्यायचं बघा. मोठ्या गॅसवर तळायचं, कुरकुरीत होईपर्यंत तळायचं बघा. इथं कुठं कंजूसी करायचं नाही तळताना, नाहीतर मग लवकर काढताल आणि ते नरम होऊन बसेल बघा. आता शेव करण्यासाठी बेसन पीठ घेतले 2 कप आणि तांदळाचं पीठ टाकले बघा. थोडं म्हणजे कुरकुरीत शेव होते बघा. तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका, नसेल तर सोडून द्या. आता पाव चमचा हिंग, हळद, मिरची पावडर आणि मिऱ्याचं पीठ, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. नंतर तेल टाकले. आता ओवा टाकायचं राहिलं होतं बघा. बोलण्यामध्ये असंच होते बघा, एखादा गोष्ट विसरून जाते बघा. नंतर टाकून सगळं मिक्स केलं बघा. आता तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे, काजू, बदाम आणि कढीपत्ता सगळं तळून घ्यायचं बघा. छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचं बघा इथं बी आपल्याला. आणि काजू बदाम बघा मी थोडे थोडे टाकले बघा. तुम्हाला आवडत असेल तर मुठभर टाका, काय हरकत नाही बघा. आडव्या हाताने ठेवलेले राहतात बघा घरामध्ये ते. मग त्याच्यानंतर काय करायचं, शेव तयार करून घ्यायचं नेहमीच्या शेवप्रमाणे बघा. आता शेव कसं करायचं त्याचं बी रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे बघा. एकदा जाऊन बघाच, तुम्हाला समजतेच. हाटल्यात मिळते तसंच होण्यासाठी मी काय केले बघा, पावडर मसाले घेतले बघा. आता काळं मीठ, लाल मिरची पावडर, काळे मिरे पूड आणि चाट मसाला आणि त्याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, जेवढे पावडर असतील घरामध्ये तेवढे टाकून घ्या बघा. तोंडाला लावायचं नाही बघा, खायचे पावडर. मग ते टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. तयार झालं इथं आपलं हाटल्यात मिळते तसं डाळ. आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.